वादळ मला नवी नाहीत, मी जातीवंत शेतकरी आणि योग्य वेळी गोफण फिरवून पाखरं जायबंदी करीन असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिलाय। सदाभाऊंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। नेते सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया खरंच काय चालू आहे स्वाभिमानीमध्ये। आरोप प्रत्यारोप असं काहीसं दिसतंय, आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय। खरंच सांगा मला काय चालू आहे शेतकरी संघटनेत? स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक संघटना म्हणून गेल्या अनेक वर्ष झालं चळवळीमध्ये काम करत आहे आणि त्यामुळं थोडासा आक्रमकपणा असणं स्वाभाविक आहे। ते काय फार त्याच्यामध्ये काही काहीतरी चाललेले अशातला काही भाग नाही। या एक पार्श्वभूमी आता सध्याची सगळी निवडणुका त्याच्या अगोदरची पाहता थोडंसं इकडे तिकडे होत असतं। कुटुंबामध्ये एका भांड्याला भांडं लागतच असतं। राजू शेट्टीच असं म्हणाले की तुम्ही तुमच्या मुलाच्या सागरच्या प्रचारात इतके बिझी होतात की तुम्ही बाहेर पडले नाही आणि त्यामुळे संघटनेच्या जागा कमी आल्यात। काही तथ्य या बोलतात? मग माझ्या मुलामुळे जागा कमी झाल्या, त्यांना असं वाटत असेल तर त्यांच्यामुळे किती वाढल्या मला काही माहित नाही। तो आकडा मी 1-2 दिवसात घेणार आहे की किती वाढ झाली काय। कुणाच्या जाण्यानं आणि राहण्यानं जागा कमी जास्त झाल्या अशातला भाग नाही, कारण प्रचाराचाच काळ हा फार शॉर्ट काळ होता, कमी काळ होता। मग एका बाजूला आम्ही म्हणायचं तरुण पिढीनं चळवळीत आणि राजकारणात आलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मग आमच्या घरात जन्माला आलेल्या लेकरांनी काय पाप केलं का? मग आपल्याला एक कॅटेगरी ठरवावी लागेल की आमच्या घरातल्यानी दुसऱ्या ठिकाणी जावं, पक्षप्रवेश करावा आणि तिकडे जाऊन काम करावं, कारण इथं घरातली चालणार नाही। ह्याला काही अर्थ नाही। निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही एक प्रतिक्रिया दिली होती, त्यात तुम्ही म्हणाले होते की राजू शेट्टींची विचारसरणी जर अशी असेल या संपूर्ण घराणेशाहीबाबत तर ती त्यांना लख लाभ असो। आम्हाला अर्थ नाही कळाला याचा। मला काही तत्वाचा मुलामा काय असतो तो कधी समजला नाही काय, परंतु मी महात्मा गांधी अभ्यासलेला आहे। मी महात्मा गांधीचा उपासक आहे। माझा अहिंसेवरती विश्वास आहे आणि त्या विचारानं मला भविष्यकाळामध्ये जायचं आहे आणि अगदी 32 वर्ष मी चळवळीमध्ये आयुष्याची चळवळीला दिली। त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझ्यावर लेकराप्रमाणे प्रेम केलं आणि त्यामुळं हे सगळं करत असताना अगदी शरद जोशींची आम्हाला शिकवण आहे की व्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे। त्या स्वातंत्र्यामागची हीच प्रेरणा होती महात्मा गांधीची की स्वातंत्र्य देशाला मिळालं पाहिजे, परंतु ते स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे त्याला ते स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे। आणि मी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे। मग व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड जर कोणी येत असेल तर निश्चितपणाने त्याची पर्वा केली जाणार नाही। जर मग सरकारच्या या एकूणच कारभारावर राजू शेट्टी खुश नसतील आणि त्यांनी तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पड सांगितलं तर तुम्ही काय कराल? मी एक स्पष्ट केलेलं आहे की व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड कोणी येत असेल तर त्याचा मला विचार करावा लागेल। माझं ते संघटनेचे नेते आहेत ना, संस्थापक अध्यक्ष आहेत। मी सांगितलं की ते अध्यक्ष संघटनेचे आहेत, ते अध्यक्ष सदाभाऊ खोत याचे नाही आहे। तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का याचं कारण विचारतो। शेट्टी साहेब बोलताना असं म्हणाले, गव्हासोबत किडे सुद्धा दळल्या गेलेत। याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे, कारण मी मगाशी सांगितलं की व्यक्ती स्वातंत्र्य मी मानणारा माणूस आहे काय, आणि त्यामुळं मी 5 महिन्यामध्ये गेलो आणि गव्हाबरोबर किडं सगळं रगडले गेले। आता त्याचा हिशोब सगळा त्यांच्याकडे असेल काय, म्हणून मी म्हटलं की त्यांनी काय बोलायचं आहे। पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशी वादळं मला काही फारशी नवीन नाही। माझ्या जीवनामध्ये अशा अनेक वादळं आलेली आहेत आणि ती वादळं हेच सदाभाऊचं व्यक्तिमत्व आहे। मी असल जातीवंत शेतकऱ्याचा पोरगा आहे। मला कधी काय पेरायचं, कोणत्या रानात काय पेरायचं, कोणतं पीक घ्यायचं, कशी कापणी करायची याची मला चांगला अभ्यास माझा आहे, कारण मी शेतात राबणारा शेतकऱ्याचा पोरगा आहे। आणि कंस भरात आल्यानंतर पाखरं कशी हाणायची आणि गोपण कधी चालवायची याचा अभ्यास मला चांगला। योग्य वेळी गोपण फिरवली जाईल आणि योग्य वेळी पाखरं जायबंद केली जातील, कारण हे सुद्धा वादळ मला काही नवीन नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मैं विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे